गणेश विसर्जन मिरवणूक ही पुण्यातील एक अत्यंत आकर्षणाचा आणि महत्वाचा भाग आहे आणि म्हणूनच मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात। दरवर्षी या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पुणे पोलीस विशेष नियोजन करतात आणि याही वर्षी पुणे पोलिसांतर्फे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात वाहतुकीच्या मार्गांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत। त्याचीच माहिती आपण आता घेऊयात। प्रथमतः वाहतुकीसाठी बंद असणाऱ्या मार्गांची माहिती आपण घेऊयात। शिवाजी रोडवर काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक, लक्ष्मी रोडवर संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक, बाजीराव रोडवर बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज चौक, कुमठेकर रोडवर टिळक चौक ते चितळे कॉर्नर, गणेश रोडवर दारूवाला पूल ते जिजामाता चौक, केळकर रोड अलका टॉकीज चौक ते बुधवार चौक, टिळक रोडवर जेधे चौक ते टिळक चौक, शास्त्री रोडवर सेनादत्त पोलीस चौकी ते अलका टॉकीज चौक, जंगली महाराज रोडवर झाशीची राणी चौक ते खंडोजी बाबा चौक, कर्वे रोडवर नळस्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक, फर्ग्युसन रोडवर खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेन गेट, भांडारकर रोडवर PYC जिमखाना ते गुडलक ते नटराज चौक, पुणे सातारा रोडवर वोल्गा चौक ते जेधे चौक, सोलापूर रोडवर 7 लव्ह चौक ते जेधे चौक, प्रभात रोडवर डेक्कन पोलीस स्टेशन ते शेलार मामा चौक, बगाडे रोड सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक आणि गुरुनानक रोड देवाजी बाबा चौक, हमजे खान चौक ते गोविंद हलवाई चौक। हे सर्व मार्ग दिनांक 6 सप्टेंबर 2025 ते गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहतील। आता काही ठिकाणी आवश्यकतेनुसार डायव्हर्जन करण्यात येणार आहेत। ती ठिकाणे पुढील प्रमाणे: जंगली महाराज रोड झाशीची राणी चौक, शिवाजी रोड काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलियार रोड अपोलो टॉकीज किंवा दारूवाला पूल, लक्ष्मी रोड संत कबीर पोलीस चौकी, सोलापूर रोडवर 7 लव्ह चौक, सातारा रोडवर वोल्गा चौक, बाजीराव रोडवर सावरकर चौक, लाल बहादूर शास्त्री रोड सेनादत्त पोलीस चौकी, कर्वे रोड ते नळस्टॉप आणि फर्ग्युसन कॉलेज रोड गुडलक चौक या ठिकाणी आवश्यकतेनुसार डायव्हर्जन करण्यात येईल। आता जे रस्ते बंद करण्यात येणार आहेत त्या रस्त्यांकरता पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे। तो पुढील प्रमाणे: कर्वे रोड नळस्टॉप चौक, लॉ कॉलेज रोड सेनापती बापट रोड सेनापती बापट जंक्शन, गणेश खिंड रोड सिमला ऑफिस चौक संचती हॉस्पिटल चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, आंबेडकर रोडवरील शाहीर अमर शेख चौक, मालधक्का चौक, बोल्हाई चौक, नारपतगिरी चौक, नेहरू रोडवरील संत कबीर पोलीस चौकी, 7 लव्ह चौक, वखार महामंडळ चौक, शिवनेरी रोडवरून गुलटेकडी मार्केट यार्ड जंक्शन, सातारा रोडने वोल्गा चौक, लक्ष्मी नारायण सिनेमा, सिंहगड रोडने मित्रमंडळ चौक, सावरकर चौक, सिंहगड रोड जंक्शन, लाल बहादूर शास्त्री रोडने सेनादत्त पोलीस चौकी आणि अनंत कान्हेरे पथावरून म्हात्रे पूल ते नळ स्टॉप अशा प्रकारे हा पर्यायी रिंग रोड तयार करण्यात आला आहे, ज्यावरून दिनांक 6 सप्टेंबर 2025 पासून ते गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत दुहेरी वाहतूक सुरू राहील। दिनांक 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत दाहेरी फाटा चौक येथून उमऱ्या गणपती चौकाकडे जाणारी वाहतूक ही बंद करण्यात येणार आहे। स्वारगेटकडून येणारी वाहतूक ही दाहेरी फाटा चौक, राजयोग सोसायटी चौक, नांदेड सिटी चौक, दळवीवाडी, धायरी, उमऱ्या गणपती चौक या पर्यायी मार्गाने वळवण्यात येईल। दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते विसर्जन संपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, केशवनगर येथून मांजरीकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी मांजरीकडे न जाता रेणुका माता मंदिराकडून उजवीकडे वळून मांजरी रोडकडे जावे। गायरान वस्ती येथून मुंढवा चौकाकडे येणाऱ्या वाहन चालकांनी
रेणुका माता मंदिर येथून डावीकडे वळून पुढे व्यंकटेश ग्राफिक्स येथून उजवीकडे वळून मुंढवा चौकाकडे जावे. दिनांक 5 व 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत काही मार्ग बंद करण्यात येतील. ते पुढील प्रमाणे: काळे पडळ अंडरपास येथून ससाणे नगर मेन रोडकडे जाणारी वाहतूक ही बंद करण्यात येईल. त्यासाठी पर्यायी मार्ग असेल काळे पडळ अंडरपास, समृद्धी सोसायटीकडून उजवीकडे वळून रवी पार्क रोडने हंडेवाडी रोड आणि तेथून उजवीकडे वळून ससाणे अंडरपास असा राहील. काळे पडळकडून नवनाथ चौक गणपती मंदिराकडे येणारी तसेच डीमार्ट मार्गे ससाणे नगर मेन रोडकडे येणारी वाहतूक ही बंद करण्यात येईल. त्यासाठी पर्यायी मार्ग असेल काळे पडळ, तुकाई दर्शन, गोंधळे नगर ते हडपसर गाडीतळ हा मार्ग असा राहील. न्यू इंग्लिश स्कूल डीपी रोड येथून ससाणे नगर मेन रोडकडे जाणारा मार्ग बंद करण्यात येईल आणि त्यासाठी पर्यायी मार्ग असेल ससाणे नगर अंडरपास, सय्यद नगर, हंडेवाडी रोड, रवी पार्क रोडने काळे पडळ अंडरपास किंवा ससाणे नगर अंडरपास, वैदवाडी किंवा रामटेकडी असा राहील. हडपसर येथून ससाणे नगर रोडने सय्यद नगरकडे जाणारी वाहतूक एसबीआय बँकेशेजारील डीमार्ट मार्गे काळे पडळकडे वळवण्यात येईल. दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजल्यापासून ते दिनांक 7 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 48 तास संपूर्ण शहरामध्ये जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. गणेशोत्सव मिरवणुकीत अडथळा होऊ नये याकरता दिनांक 6 सप्टेंबर सकाळी 8 वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका व एमएससीबी यांच्या वाहनांव्यतिरिक्त बाकी सर्व वाहनांसाठी काही मार्गांवर नो पार्किंग झोन करण्यात येणार आहेत. ते पुढील प्रमाणे: लक्ष्मी रोडवर संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक, केळकर रोडवर अलका टॉकीज चौक ते बुधवार चौक, कुंठेकर रोडवर शनिवार चौक ते अलका टॉकीज चौक, टिळक रोडवर जेधे चौक ते अलका टॉकीज चौक, बाजीराव रोडवर पूरम चौक ते फुटका बुरुज चौक, शिवाजी रोडवर गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, शास्त्री रोडवर सेनादत्त पोलीस चौकी ते अलका टॉकीज चौक, जंगली महाराज रोडवर झाशीची राणी चौक ते खंडोजी बाबा चौक, कर्वेनगरवर नळस्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक आणि फर्ग्युसन कॉलेज रोड खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक. तसेच खंडोजी बाबा चौक ते हॉटेल वैशाली यांना जोडणाऱ्या उपरस्त्यांच्या 100 मीटर परिसरात आपल्याला वाहने पार्क करता येणार नाहीत. गणेशोत्सव कालावधीमध्ये तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुढील ठिकाणी पार्किंगची सोय उपलब्ध असेल. सर्व नागरिकांना एक विनंती आहे. यावर्षी गणेशोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांनी जास्तीत जास्त महामेट्रोचा वापर करावा. तसेच गणेशोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांनी येण्यासाठी स्वारगेट मेट्रो स्टेशन व कसबा मेट्रो स्टेशनचा वापर करावा आणि जाण्यासाठी मंडई मेट्रो स्टेशनचा वापर करावा. गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सोयीसाठी संपूर्ण 11 दिवस विविध ठिकाणी पोलीस मदत केंद्र असणार आहेत. ती पुढील प्रमाणे: आपणास काहीही अडचण आल्यास आपण या ठिकाणी पोलिसांशी संपर्क करू शकता. तसेच स्क्रीनवर दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर देखील आपण संपर्क करू शकता. सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या बदलांचे नियम पाळून पुणे पोलिसांना सहकार्य करावे आणि गणेशोत्सव आनंदात पार पाडावा ही नम्र विनंती. मी आमचे तर्फे आणि पुणे शहर पोलीस दलांतर्फे सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाची हार्दिक शुभेच्छा देतो. प्रत्येक वर्षी सर्व गणेश मंडळांची आणि गणेश भक्तांची पोलीस दलाला सहकार्य भेटत असते. यावेळी पण तशाच प्रकारचे सहकार्य आम्हाला भेटतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. यावर्षी राज्य शासनाने गणेश उत्सव हे राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचे निर्णय घेतलेली आहे आणि प्रशासनाचे सर्व विभाग मिळून यावेळी त्यासाठी जय्यत तयारी सुरू केलेली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की यावर्षी आम्ही आणखी जोरात आणि आणखी उत्साहाने गणेश भक्त हे गणेश उत्सव साजरा करतील. सर्वांना परत एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.